पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच भावाच्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला कमेंट करायची आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम नावाचे। ओके, तर मित्रांनो, जो काही रामनवमीचा सण उत्सव असेल तर तो या ठिकाणी फक्त 2 दिवसावर आलेला आहे। तर जे काही डिझाइन असेल तरी आपण या ठिकाणी आज क्रिएट केलेला आहे। तर उद्या अजून व्हिडिओ करायचा काय ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि आजच्या व्हिडिओला सुद्धा कुठे पासवर्ड या ठिकाणी लावलेला नाहीये। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, त्या ठिकाणी जायचं आणि गेल्याच्या नंतर झिप फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे। आणि त्या डाउनलोड केलेल्या झिप फाईलला ओपन करते वेळेसला जो पासवर्ड लागणार आहे तो पासवर्ड तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी पिन करून ठेवलेला आहे। तर जी काही शुभेच्छा देणारी म्हणजे या ठिकाणी कमेंट असेल त्या कमेंटवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर पासवर्ड घ्या आणि मग तुम्ही तुमचं जे काही मटेरियल असेल ते डाउनलोड या ठिकाणी करू शकता। ओके, त्याच्या आधी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला या ठिकाणी तुम्हाला विसरायचं नाही आहे। कारण या ठिकाणी तुमचा भाऊ अशाच पद्धतीने फ्री ऑफ कॉस्ट जे काही मटेरियलचे व्हिडिओज असतील ते या ठिकाणी घेऊन येत असतो आणि तुम्हाला जे काही मटेरियल असेल ते या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो। ओके, तर नक्की जा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ओके, त्याच्यासोबतच जायचं मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्रामला। तर इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर तुमच्या भावाची जी काही प्रोफाईल असेल ती अशा पद्धतीने या ठिकाणी दिसणार आहे। तर या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमच्या जे काही अडचणी असतील किंवा तुम्हाला जर कोणती माहिती समजली नसेल किंवा अजून तुमचे दुसरे जे काही एरर्स वगैरे असतील किंवा तुम्हाला जे काही विचारायचं असेल बोलायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन मला मेसेज या ठिकाणी करू शकता। ओके, तर ऑलरेडी भरपूर जणांनी मेसेज या ठिकाणी केलेला आहे, त्या सर्वांना रिप्लाय मिळून गेलेला आहे। काही जणांना राहिला असेल तर त्यांना सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करत आहे। ओके, तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी काय बोलायचं असेल तुम्ही या ठिकाणी जाऊन चेकआउट करू शकताय। आणि सोबतच मी या ठिकाणी रील्स टाकत असतो, सोबतच जे काही पोस्ट असतील ते पोस्ट सुद्धा या ठिकाणी करत असतो। तुम्हाला ते आवडले असेल तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी बघू शकता आणि याच्यामधली जर कोणती माहिती तुम्हाला विचारायची असेल ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला विचारू शकता। ओके, तर मित्रांनो, हे सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायच्यात। आणि आता ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तर तो म्हणजे की भाई आज जे काही मटेरियल असेल तर ते काय काय या ठिकाणी दिलेलं आहे काय नाही। ओके, तर मित्रांनो, सर्वात पहिले जे काय असेल तर या ठिकाणी मी जी काही जेपीजी दिली असेल ती जेपीजी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर प्रभू श्रीरामांचा जो काही एक पिंज असेल तो पिंज आपण या ठिकाणी यूज केलेला आहे। त्याच्यानंतर जे काही राम मंदिर या ठिकाणी तयार झालं असेल आता तर राम मंदिराचा जो काही फोटो असेल तो सुद्धा आपण या ठिकाणी यूज केलेला आहे। त्याच्यानंतर एक जो काही साईडला फ्लॅग असेल तो फ्लॅग आपण यूज केलेला आहे। त्याच्यानंतर श्रीराम नवमी नावाचे एक टेक्स्ट असेल ते टेक्स्ट आहे। आणि नंतर बाकीचे जे काही एलिमेंट्स असतील आपल्या डिझाइन मध्ये नेहमी असतात तशा पद्धतीचे आपण या ठिकाणी आज यूज केलेले आहेत। ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय बदल करायचे ते गोष्टी मी या ठिकाणी सांगून देतो। तर सर्वात पहिले या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर या ठिकाणी जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। आणि ह्या बॅकग्राऊंडची स्पेशालिटी म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंडची जे काही क्वालिटी असेल ती बघू शकता, तब्बल 9.7 MB म्हणजे लगभग 10 MBचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। ओके, त्याची जी काही क्वालिटी असेल तुम्ही क्वालिटी या ठिकाणी चेकआउट करू शकता। ओके, तर अशा पद्धतीने हे बॅकग्राऊंड दिले आहे, तर हे बॅकग्राऊंड तुम्ही या डिझाइन मध्ये यूज करू शकताय किंवा पुढे चलून तुम्हाला बर्थडेची डिझाइन करायची असेल किंवा अजून कोणती तुम्हाला जर सोशल मीडियासाठीची डिझाइन क्रिएट करायची असेल तर त्या डिझाइन मध्ये तुम्ही हा जे काही बॅकग्राऊंड असेल याचा उपयोग या ठिकाणी तुम्ही करू शकता। ओके, त्याच्यानंतर एक कॉम्बोचं बॅकग्राऊंड दिलेला आहे, त्याच्यामध्ये जे काही मंदिराचं पिंज असेल तो, त्याच्यानंतर प्रभू श्रीरामांचा पिंज आणि सोबतच मागे जे काही लाईटचे फ्लेअर्स या ठिकाणी टाकले असतील तर हा सगळा कॉम्बो मिळून मी एक तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। तर हे सुद्धा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी यूज करू शकता। याच्यामध्ये 2-3 चेंजेस करायचे आणि ते झाल्याच्या नंतर लगेच तुमचं जे काही बॅकग्राऊंड असेल किंवा जे काही बॅनर असेल तर ते या ठिकाणी क्रिएट होणार आहे। ओके, त्याच्यासाठी लागणार आहे तुम्हाला नेम प्लेट ती ज्या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्यानंतर तुमचा मॉडेल, त्याच्यानंतर त्याचं जे काही नाव असेल ते नाव, त्याच्यानंतर मी एक तुम्हाला या ठिकाणी टेक्स्ट पेन जे प्रोव्हाइड केली होती तर ही तुम्हाला ॲज इट इज यूज करायचं आहे। त्याच्यानंतर एक छोटूसा जो काही टेक्स्ट असेल तो सुद्धा या ठिकाणी दिला आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो या ठिकाणी यूज करायचा आहे। आणि त्याच्यानंतर फायनली जी काही डिझाइन असेल ती तुमची काहीशी अशा पद्धतीने या ठिकाणी दिसून जाणार आहे। ओके, आता ही जी काही डिझाइन असेल तर ही तुम्हाला कशी वाटली काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि उद्या कोणकोणते व्हिडिओ करायचे काय नाही त्याच्या संबंधीची सुद्धा माहिती मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या। ओके, आणि मित्रांनो बस झाला, आता मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।